धुरंधरचे आतापर्यंत 9 व्हिडिओ झाले आणि हा 10वा व्हिडिओ आहे। आतापर्यंतचे 9 व्हिडिओ बघितले नसतील तर लवकरात लवकर ते व्हिडिओ बघा, त्याचा अभ्यास करा। आणि आज आपण शूट करतोय 10वा व्हिडिओ आणि प्रश्न क्रमांक आहे 64। त्याआधी तुमचं RS एज्युकेशनच्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत। आणि आपण सुरू करूया आजच्या 64व्या प्रश्नाला। बघा, 1 ते 100 या संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? हे प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारतातच आणि महाधुरंधर मध्ये सुद्धा तसेच प्रश्न घेतले आहेत, जे की तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अत्यंत उपयोगी पडतील। मग प्रश्न काय विचारलाय? 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? तर 1 ते 100 मध्ये 0 हा अंक येतो 11 वेळा। प्रश्न क्रमांक 65, 1 ते 100 या संख्येमध्ये 6 हा अंक किती वेळा येतो? 6 हा अंक येतो 20 वेळा। आणि प्रश्न क्रमांक 66 आहे, 1 ते 100 या संख्येमध्ये एक अंकी एकूण संख्या किती आहेत? तर एक अंकी एकूण संख्या ह्या फक्त 9 आहेत। असाच अभ्यास तुम्ही सुद्धा करता, आज अभ्यास करता आणि उद्या विसरता। त्यासाठी इन डिटेल मध्ये हे प्रश्न समजण्यासाठी एक छोटासा प्रयोग आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, जेणेकरून हे प्रश्न तुमच्या परफेक्ट लक्षात बसतील। हा प्रयोग जो मी आता करणार आहे तो तुम्ही सुद्धा करून बघायचा आहे। तुम्हाला जमलं तर तुम्ही सुद्धा एक छोटासा व्हिडिओ काढा आणि RS एज्युकेशनच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि कमेंट करून सुद्धा कळवा की तुम्ही या प्रयोग मार्फत अभ्यास केला की नाही। चला मग बघूया काय प्रयोग आहे, कशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत। सरप्राईज! काय प्रयोग सांगितला होता मी तुम्हाला, तो प्रयोग आता मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत। म्हणजेच तुम्हाला 1 ते 100 पर्यंतचे अंकावर जे काही प्रश्न विचारले जातात त्यावर अशा पद्धतीचा तुम्ही एक चार्ट समोर ठेवा, किंवा 1 ते 100 पर्यंतचे वहीवर अंक लिहिले तरी सुद्धा चालेल। ठीक आहे, तर बघा हा चार्ट तुमच्या समोर आहे। आता पहिला प्रश्न विचारतील आमच्या मॅडम मला आणि मी ते तुम्हाला समजून सांगणार आहे। चला पहिला प्रश्न आपण घेतोय, विचारा। 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा किती वेळा येतो? बर, 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? हा पहिला प्रश्न आपल्याकडे आलेला आहे। बघा मराठीमध्ये अंक नाहीये, तिथे जरा इंग्लिश मध्ये लिहिलेत। ठीक आहे, बघा 0 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतोय आपल्याला शोधायचंय। इथे येतोय का कुठे 0 अंक? इथे येतोय। ओके, इथे 0 अंक येतोय। इथे येतोय का? इथं येतोय 0 अंक। इथे येतोय का? इथे येतोय 0 अंक। इथे येतोय का? येतोय। इथं पण येतोय, इथं नाही येत, येतोय। ओके ओके ओके। आणि 2 वेळा, म्हणजे किती वेळा अंक आला 1 ते 100 मध्ये 0 हा अंक? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 इथं 2 वेळा आलाय। 100 मध्ये 0 हा अंक 2 वेळा आलाय। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सांगितलंय की 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो। तुम्ही सुद्धा अशीच प्रॅक्टिस करा। तुम्ही जर फक्त रट्टा मारलात आणि फक्त प्रश्न सोडवत गेलात तर ते लक्षात राहणार नाही। अशा पद्धतीचा छोटासा प्रयोग केला तर जरा जास्त लक्षात राहील। जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे। 1 ते 100 या संख्येमध्ये 6 अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये आता आपल्याला 6 अंक शोधायचे। बघा 6 कुठं आलेला आहे? इथं आलेला आहे। 1 वेळा आला 6, त्यानंतर बघा 2 वेळा आलाय, त्यानंतर बघा 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 8। आता ही सगळी लाईन बघा इथं आहे परत। 8 9 10 11 12 13 14 15 16 16, त्यानंतर 17 18। ओके, इथे काय येतोय? 19 आणि 20। किती वेळा येतोय? मग 1 ते 100 मध्ये 6 हा अंक किती वेळा येतो? तर 20 वेळा येतोय। ठीक आहे, 20 वेळा 6 अंक येतोय। आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक 3 कडे। 1 ते 100 या संख्येमध्ये एक अंकी एकूण संख्या किती? एक अंकी 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती आहेत हे विचारले। बघा सगळ्यात सोपा प्रश्न आहे हा राहील लक्षात तुमच्या। 1 ते 100 मध्ये बघा एक अंकी संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9। इथून 2 अंकी संख्या चालू होतात ते 100 पर्यंत 2 अंकी संख्या चालू होतात। फक्त 100 हा अंक 3 अंकी येतो, बाकी सगळ्या 2 अंकी संख्या आहेत। मग 1 ते 100 मध्ये एकूण एक अंकी संख्या किती आहेत? एक अंकी संख्या ह्या 9 आहेत। ओके, आता जाऊया आपण पुढे। काय मुलांनो, आता तुम्हाला माहितीये का 1 ते 100 मध्ये असा एक अंक असतो बघा, तो सगळ्यात जास्त वेळा येतो। तुमच्या वर्गामध्ये पण बघा एखादा विद्यार्थी असतो जो की मॉनिटर होतो, कारण तो परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त वेळा पहिला नंबर आलेला असतो त्याचा, ते बघून त्याला मॉनिटर बनवलं जातं। तसंच 1 ते 100 मध्ये असा कोणता अंक आहे जो मॉनिटर आहे? मॉनिटर आहे म्हणजे जास्त वेळा येतो। कोणता अंक असेल बरं सांगा?
कोणता अंक आहे? 1. पहिला माझा नंबर आणि 1 हा वेळ किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये जवळपास 21 वेळा 1 येतो. बघा 1, इथं 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, इथं एक आहे 12. 12 त्यानंतर एक कुठे येतो आणखी? 12, 21, इथं बघा 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि हा एक 21. अशा पद्धतीने 1 हा अंक 1 ते 100 मध्ये एकूण 21 वेळा येतो. आणखी एक मॅजिक मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये आणि ते पण 1 ते 100 या संख्यांवर आधारितच आहे. एक मॅजिक मी तुम्हाला दाखवणार होते ते म्हणजे बघा, तुम्ही काही वेळा बघितलं असेल आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जुळ्या असतात बघा, 2 भाऊ जुळ्या असतात किंवा 2 बहिणी जुळ्या असतात, म्हणजे त्या काय दिसायला जवळपास ह्या सारख्या असतात. मग तसेच आपल्या 1 ते 100 मध्ये असे काही अंक आहेत जे की एकक आणि दशक स्थानी सारखेच आहेत. असे एकूण किती अंक आहेत हे आपण शोधणार आहोत. बघा, एकक स्थानी सुद्धा आणि दशक स्थानी सुद्धा समान अंक असणारे 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती आहेत हे शोधूया. बघा बघा, एकक स्थानी आणि दशक स्थानी सुद्धा समान अंक आहे, म्हणजे जुळे आहेत, जुळे बहीण भाऊ, जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ. ठीक आहे, ही एक जोडी झाली, 2 2, ही दुसरी झाली, 3 3, ही तिसरी झाली, 4 4, चौथी झाली, 5 5, पाचवी झाली, 6 6, सहावी, 7 8 आणि 9. जुळे बहीण भाऊ किती आहेत? 9 आहेत. म्हणजे एकक आणि दशक स्थानी समान असणारे अंक हे 1 ते 100 मध्ये एकूण 9 आहेत. हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा, खूप तुम्हाला मजा येईल. आणि हे जे प्रश्न आहेत ना शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये जे 1 ते 100 या अंकांवर विचारले जातात हे तुमची अजिबात विसरणार नाहीत. पालकांना सुद्धा विनंती आहे की हा प्रयोग तुमच्या मुलांकडनं नक्की करून घ्या, त्यांना मजा सुद्धा येईल आणि हे प्रश्नांचा अभ्यास सुद्धा होईल. जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नांकडे. चला, पुढचा प्रश्न विचारा. फक्त 2 अंकी संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? ओके, फक्त 2 अंकी संख्येमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो विचारलाय प्रश्न. बघा बघा, ही 2 अंकी संख्या आहे 10, त्याच्यामध्ये 0 आलाय. 20 सुद्धा 2 अंकी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 0 आलाय. 3 4 5 6 7 8 आणि 9. 0 हा अंक किती वेळा आलेला आहे 2 अंकी संख्येमध्ये? 9 वेळा आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला टास्क हा आहे की हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघायचा आहे आणि केला का नाही हे कमेंट करून कळवा. मुलांना सोप्यात सोप्या भाषेत समजवण्याचा हा एक आरएस एज्युकेशनचा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा. धन्यवाद.